श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। आपण जाणार आहोत स्वामींच्या मठात, मिळबंदर रोड, ठाणे पूर्व। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी नंदेश पाचारने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर। ठाणे रेल्वे स्टेशन पूर्व येथून मठात जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत। स्टेशनपासून मठाचे अंतर सुमारे 1.5 ते 2.5 किलोमीटर आहे। मंडळी, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा। रस्त्याने आल्यावर आपल्याला असे अजिबात वाटणार नाही की या गजबजलेल्या ठाणे शहरात एवढे शांत, सुंदर, मनाला प्रसन्न करणारे ठिकाण हाकेच्या अंतरावरती आहे। आत्ता हा रस्ता असा दिसत असला तरी पावसाळ्यात या रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडी वाढलेली असतात। रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान फुटपाथ बनवलेले आहे। हा रस्ता शांत व रहदारीपासून लांब असल्याने सकाळ संध्याकाळ वॉकला येणाऱ्या लोकांची या रस्त्याला चांगली पसंती आहे। येथे पार्किंगची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे। मठामध्ये दिवसातून नित्यनेमाने 3 वेळा आरती होते। आम्ही आलो तेव्हा मठामध्ये आरती सुरू होती। स्वच्छ हातपाय धुवून मठात प्रवेश करावा। देव ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत विवेका, शिव जानत विवेका। प्रणवाक्षर ओम माते, प्रणवाक्षर ओम माते, ये तीनो एका। ओम हर 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 महादेव। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ, 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय।
मठाच्या समोर औदुंबराचे झाड आहे. औदुंबराच्या जवळ छान छान शोभेची इतर झाडे लावलेली आहेत. मठाचा परिसर अतिशय शांत आहे. औदुंबराला प्रदक्षिणा घालूनच मठात प्रवेश करावा. दत्त जयंतीनिमित्त मठात छान सजावट करण्यात आली होती. मठाच्या संपूर्ण भिंतीवर आपल्या ठाण्याची शान असलेले वारली पेंटिंग काढण्यात आली आहे. स्वामींच्या प्रतिमेकडे पाहिलं की असं वाटतं स्वामी आपल्याकडे बघतायत, आपल्याशी बोलतायत आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची शक्ती ते आपल्याला देत आहेत. स्वामींना त्रिवार मुजरा करून मस्तक त्यांच्या चरणावर ठेवावे आणि सर्व समस्या स्वामींवर सोडाव्यात. संकट कितीही मोठे असू दे, आपले स्वामी त्यापेक्षा खूप मोठे आहेत. आलेल्या संकटातनं स्वामी आपल्याला सहज पार नेतील असा विश्वास स्वामींवर ठेवा. या धावपळीच्या काळात सगळेच विविध प्रकारच्या ताणतणावाखाली आहेत. अनेक समस्यांनी घेरलेले आहेत, पण मठात आल्यावर आपल्याला कसलाच ताण राहत नाही. मठातील वातावरणामुळे मन प्रसन्न होते आणि स्वामींना शरण आल्यावर आपोआप सर्व समस्यांचे निराकरण होऊन जाते. ठाणे शहराच्या कोपरी मिठबंदर भागात असलेला हा मठ अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता आपण आहोत ठाणे मिठबंदर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक विकास केंद्रामध्ये वसलेले स्वामी महाराजांचा मठ हा एक निसर्गाच्या सान्निध्यात आहे. तुम्ही आवर्जून या, भेट द्या. महाराजांचा कृपाशीर्वादाने येथे अनेक कार्यक्रम होत असतात. दत्त जयंतीचा सप्ताह होतो. 7 दिवसामध्ये अनेक भाविक हजारोच्या संख्येने येथे येतात. येथे महाप्रसाद असतो सप्ताह 7 दिवसाचा आणि अखंड नामस्मरण या सप्त्यामध्ये होत असते. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महाप्रसाद असतो, मोफत महाप्रसाद असतो. ठाणे ते श्री क्षेत्र अक्कलकोट पदयात्रा ही मठाच्या तर्फे आयोजित करण्यात येते. निःशुल्क असते सेवा ती. एकूण 12 दिवसामध्ये पदयात्रा संपन्न होते. हे वर्ष 2023चे हे 21वे वर्ष होते आणि माझे स्वतःचे 19वे वर्ष या पदयात्रेमध्ये स्वामी महाराज माझ्याकडून सेवा करून घेत आहेत, चालवत आहेत. मी स्वामी महाराजांचा शतशः आभारी आहे, ऋणी आहे. आणि महाराजांचे ह्या पदयात्रेमध्ये, पालखीमध्ये अनेक भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात अनुभव येत असतात. महाराज ज्यांचं एक वाक्य आहे, हम गया नहीं जिंदा आहे. पालखीमध्ये जात असताना, चालत असताना अनेक असे प्रकार घडतात की क्षणोक्षणी महाराज असं दाखवून देतात की बाबा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मठाचं एक वैशिष्ट्य आहे की ते सात्विकता आहे. सात्विकता, आपण इथे आलो की दर्शन घेऊन मन प्रसन्न होऊन जाते. एक जबरदस्त असं प्रचंड स्वामीबळ पाठी आहे. आणि माझे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती आहे, एकदा ह्या मिठबंदर केंद्राला
आपण जरूर भेट द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. मंडळी, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा.